सावनेर कळमेश्वरच्या जनतेने भरभरून आशीर्वाद हे नक्कीच मला दिलेले आहे आणि मी त्यांचा आज मनपूर्वक आभार व्यक्त करत असताना त्यांना हे देखील आश्वासित करू इच्छितो की माझी आमदार म्हणून कामगिरी ही नक्कीच दमदार त्या निमित्ताने राहील। ज्या ज्या काही अपेक्षा सर्व मतदारांच्या माझ्याकडून आमदार म्हणून आहे त्या सार्थक केल्याशिवाय आशिष देशमुख स्वस्थ बसणार नाही। 25-30 वर्षापासून सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र हे विकासाच्या दृष्टीने मागास राहिलेलं आहे। त्याला गती देण्याचं काम, प्रगतीकडे नेण्याचं काम आणि विकासाच्या दृष्टीने विदर्भातच नव्हे तर सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र महाराष्ट्रामध्ये नंबर 1 करण्याच्या दृष्टीने माझ्या योजना आहेत। त्या विजनला, त्या दृष्टीला पाहूनच जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आहे। त्या विश्वासाला खऱ्या अर्थाने सार्थक केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसू नये आणि नक्कीच अधिकाऱ्यांच्याकडून आढावा घेतल्यानंतर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज तिसऱ्यांदा झाले आहे, नागपूरचे असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की प्राधान्याने आमच्या मतदारसंघाचे कामं हे होणार आहे आणि न भूतो न भविष्यती अशी प्रगती आणि विकास हा आम्ही करून दाखवल्याशिवाय नक्कीच राहणार नाही। बैठक आहे जिल्हा पातळीवरच्या, तालुका पातळीवरच्या आणि ज्या ज्या काही कार्यकर्त्यांच्याकडून आलेले विकासाचे काम आहे, एवढ्या वर्षापासून प्रलंबित असलेले विकासाचे काम आहे आणि माझ्या मनामध्ये ज्या विकासाच्या संकल्पना आहे त्या सार्थक करण्याच्या दृष्टीने शासन दरबारी, प्रशासन दरबारी जे जे काही करणं गरजेचं आहे त्या संदर्भातली आजच्या बैठकी आहे। नक्कीच त्याच्यामधून काहीतरी ठोस निघेल अशी अपेक्षा आहे। हिवाळी अधिवेशन आहे, काय नियोजन आहे? 16 तारखेपासून विदर्भाचं आपल्या नागपूरचं अधिवेशन चालू होत आहे। नक्कीच ह्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये विदर्भामध्ये, नागपूरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे कामं असतील, सोशल प्रोजेक्ट्स असतील, किंबहुना इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट यावं ज्याच्या माध्यमातून ह्या भागातली बेरोजगारी कमी होईल, या सर्व दृष्टीने ठोस असा निर्णय आम्ही सरकारला करण्यास बाध्य करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।